नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट सेफ्टी डोर. लेखक संजय मुकुंद जोगडेकर. वंदनाताई सकाळची कामं उरकून निवांतपणे टी व्ही लावून बसल्या होत्या. त्यांचा मुलगा आणि सून दोघेही IT इंजिनियर. ते ऑफिसला गेल्यावर घरात काका आणि वंदनाताई दोघेच असायचे. काका कुठेतरी बाहेर सोसायटीच्या कामात मित्रांमध्ये बिझी असायचे. खरं म्हणजे दोघेही रिटायर्ड लाईफ एन्जॉय करत होते. तरी पण का कोणास ठाऊक वंदनाताईंना आपल्या आयुष्यात काहीतरी करायचं राहून गेलं या भावनेनं ग्रासलं होतं. असं हल्ली त्यांना बऱ्याचदा वाटत असे. अगदी अलीकडे तर त्यांना असुरक्षितही वाटत होतं. खरं म्हणजे वंदनाताई अगदी साध्या सरळ समाजकार्याची प्रचंड आवड असणाऱ्या. त्यांचा स्वभाव अतिशय मोकळा, त्यांच्या खूप मैत्रिणी. पण एकदा नोकरी संपून रिटायर झाल्यावर हे सगळं संपलं. एक मोठी पोकळी निर्माण झाली होती त्यांच्या आयुष्यात. त्यांच्याशी बोलायला कोणालाच वेळ नव्हता. सगळं काही यथासांग होतं तरी देखील अपूर्णत्वाची भावना मनाला सतत टोचत होती. वंदनाताई रोज एकट्याच बसून विचार करीत बसत. TV नुसताच कितीतरी वेळ चालू असायचा. अशाच एका सकाळी त्यांची तंद्री भंगली ती दारावरच्या बेलमुळे. वंदनाताई दार उघडायला लगबगीनं उठल्या. मुख्य दरवाजा उघडून सेफ्टी डोर उघडणार इतक्यात बाहेरून आवाज आला, "ताई, नका दार उघडू." समोर एक रुबाबदार काळी सावळी बाई उभी होती. बाई कसली, जेमतेम 30शीतली मुलगीच ती. छानशी पिवळसर रंगाची कॉटनची साडी, गळ्यात एक छानशी बॅग आणि कपाळाला छोटीशी टिकली. अतिशय मोहक व्यक्तिमत्व होतं ते. म्हणाली, "मला फक्त तुमची 3 मिनटं हवी आहेत. त्यापेक्षा जास्त वेळ नाही घेणार मी तुमचा. अपेक्षा एवढीच आहे की फक्त मला 3 मिनटं तुमच्याशी शांतपणे बोलायचं आहे. मी कुठलीही स्कीम घेऊन आले नाही. मी सेल्समन पण नाही. फक्त आमचे विचार तुमच्यापर्यंत पोचवायचेत. मी बोलेन, पण तुमची परवानगी असेल तरच." वंदनाताईंना काय बोलावं सुचेना. त्या 2 क्षण स्तब्ध झाल्या आणि म्हणाल्या, ठीक आहे, हरकत नाही. मी दार न उघडता ऐकेन तुमचं." "हे बघा ताई, मी तुम्हाला बाहेरूनच नमस्कार करते. तुम्ही जर हिंदू असाल आणि थोड्याशा आस्तिक असाल तरच मी तुमचा वेळ घेईन." वंदनाताईंनी होकारार्थी मान हलवली. "तर आमची एक संस्था आहे भान नावाची. आम्ही सगळ्या हिंदू लोकांना फक्त एक जाणीव करून देतो आपल्या कर्तव्याची. आमची एक दिनचर्या आहे. त्याप्रमाणे प्रत्येकानं वागावं अशी माफक अपेक्षा आहे आमच्या संस्थेची. प्रत्येक कार्यकर्त्यांनी एका महिन्यात निदान 25 घरी तरी ही जाणीव करून द्यावी अशी अपेक्षा आहे आमच्या संस्थेची. अख्ख्या महाराष्ट्रात हा उपक्रम चालू आहे. गणेश चतुर्थीपासूनच सुरुवात केली आहे आम्ही. आमचं टार्गेट आहे निदान 1,00,000 लोकांपर्यंत पोचण्याचं. दररोज नवीन नवीन कार्यकर्ते आमच्या संस्थेत येत असल्यानं हे टार्गेट काही फार अशक्य नाही. आमच्या संस्थेचा कुठल्याही राजकीय पक्षाशी किंवा कुठल्याही धार्मिक संस्थेशी सुतराम संबंध नाही. आम्ही एक पैसा देखील कोणाकडून घेत नाही. कोणाला त्यांचा मोबाईल नंबर देखील विचारत नाही. एवढेच काय, कोणाच्याही घरात जाण्याची देखील आम्हाला परवानगी नाही." वंदनाताईंनी या मुलीला मध्येच थांबवून सांगितलं, "अहो, काही संकोच बाळगू नका. 3 मिनटं काय, 30 मिनटंसुद्धा मी ऐकायला तयार आहे. तुम्ही करा सुरुवात." ताईनं सुरुवात केली. आपल्यातील बरेच लोक कर्मकांडांच्या मागे असतात आणि काहीतरी अपेक्षेनं देवाच्या मागे लागतात आणि येता जाता नमस्कार करत सुटतात. अगदी रस्त्यात कुठलंही देऊळ दिसलं तरी यांचा हात अर्धवट छातीवर जातो आणि त्यांना कृतकृत्य झाल्यासारखं वाटतं.
आमच्या अपेक्षा शक्यतो सूर्योदयाच्या वेळी सूर्याला किंवा पूर्वेकडे बघून नमस्कार करा. सकाळी उठल्यावर घरातील तुमच्या आवडत्या ठिकाणी किंवा देवघराजवळ बसून कुलदेवतेचं स्मरण करा. मग तुमच्या आईबाबांना नमस्कार करा मनातल्या मनात. तुमचे पूर्वज मनातल्या मनात आठवा. 4 पिढ्या मागे जा व त्यांचं स्मरण करा. हेच खरं श्राद्ध. रोजच पितृपक्ष म्हणा हवं तर. पृथ्वी, तेज, आप, वायू, आकाश या आपल्या खऱ्या देवता आहेत. सकाळी चहा करायला गॅस पेटवाल तेव्हा आधी त्या ज्योतीला नमस्कार करा, कारण तोच अग्नी. मग येतो पाण्याचा नंबर, त्यालाही हात जोडा. संध्याकाळी किंवा रात्री चंद्राकडे बघण्याचा प्रयत्न करा. नमस्कार नाही केला तरी चालेल. संध्याकाळी शक्यतो भीमसेनी कापुराची आरती घरात फिरवा. महिन्यातील प्रत्येक संकष्टी चतुर्थीला बरोबर चंद्रोदयाच्या वेळी शक्य झालं तर घरातील सगळ्यांनी चंद्राचं दर्शन घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं, आपल्या घरात कोणी लहान मुलं असतील तर त्यांना देखील या सवयी लावण्याचा प्रयत्न करा. ते अतिशय महत्त्वाचं आहे. आठवड्यातील एका ठराविक वारी नित्यनेमाने तुमच्या आवडत्या व स्वच्छ अशा देवळात जा. देवळात जर घंटा असेल तर शक्यतो हळू आवाजात घंटा वाजवून घंटेच्या खाली शांतपणे उभं राहा. आणि हो, एक सांगायचं राहिलं की देवळात जाताना किंवा येताना जर भिकारी दिसले तर त्यांना शक्यतो भिक्षा देऊ नका. भीक मागणं हा त्यांचा व्यवसाय आहे, ते गरजू नाहीत. आणि सगळ्यात शेवटचं, तुमची आवडती आरती, स्तोत्र तेही नाही जमलं तर अगदी एखादं क्लासिकल भारतीय गाणं म्हणा. तेही घरातील सर्व मंडळींनी सामुदायिकपणे आणि रोज. या सगळ्यात महत्त्वाचं आहे ते सातत्य आणि ठराविक वेळ. बस. धन्यवाद काकू. माझी 3 मिनटं संपली. आमची संस्था तुमच्या मनात असलेले देव, स्वामी, तुमचे गुरु, तुमची श्रद्धास्थानं या ढवळाढवळ करणार नाही. तो तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. हा होता आमचा बेसिक अभ्यासक्रम. इतकं जरी केलं तरी खूप फरक पडेल तुमच्या आयुष्यात. अशा आमच्या एकूण 7 लेवल्स आहेत. बस, येते मी काकू. आमचा 4घींचा ग्रुप आहे. बाकी 3घी खाली उभ्या आहेत. 3 मिनिटाच्या वर बोलले तर लगेच कॉल येईल मला. आमच्या संस्थेचे विचार पटले तरच मला कॉल करा. माझं नाव तन्वी. मी येताना तुमच्या वॉचमनच्या पुस्तकात एंट्री केली आहे. त्यात नंबर आहे माझा. आणि हो, येण्यापूर्वी तुमच्या सेक्रेटरीची देखील मी परवानगी घेतली आहे, तर काळजी नसावी. योग आला तर परत भेटूच. पुन्हा एकदा मनःपूर्वक धन्यवाद. वंदनाताई कितीतरी वेळ सेफ्टी डोअरपाशी उभ्या होत्या, त्या पाठमोऱ्या तन्वीकडे बघत. आता त्यांना खूप सुरक्षित वाटत होतं. खरंच सर्वांनी अनुकरण केलं पाहिजे. नुसता मेसेज वाचून किंवा ऐकून सोडून न देता तो रोज अंमलात आणला पाहिजे. ती ताई आपल्यापर्यंत पोचलीच की या मेसेजमधून आणि या ऑडिओमधून. त्यामुळे ही प्रत्येक हिंदूंची जबाबदारी आहे. आणि योग्य ते सांगितलं आहे त्या ताईंनी. अजून झोपून राहिलो तर आपल्या पुढच्या पिढीचे अवघड आहे. त्यांना आत्तापासूनच देव, देश आणि धर्म याबद्दल अलर्ट केलंच पाहिजे. धन्यवाद. लेखक संजय मुकुंद जोगळेकर. वाचन संजय इनामदार.